बरं, आता जी लेणी बघितली, चैत्यगृह बघितलं, सगळं काही बघितलं तुम्ही, तर या लेणीला नाव काय आहे? पितळखोरा लेणी. पण ही पहिल्यांदा आपल्याला जी तिचे रेफरन्सेस सापडतात तर ते बऱ्याचशा लिखित साहित्यातून मिळतात. एक तर ग्रंथ आहे जो पॅरापिलस ऑफ द एरेथ्रिन सी नावाचा ग्रंथ आहे, जे ग्रीक मध्ये लिहिला गेला होता. पॅरापिलस ऑफ द एरेथ्रिन सी मध्ये ग्रीक इन्फ्लुएन्सनी आपल्याला, सॉरी, पॅरापिलस ऑफ द एरेथ्रिन सीच्या माध्यमातून आपल्याला जो पैठण आपण तो बघितला, पैठण, त्याचा उल्लेख बैठण म्हणून येतो त्यांच्याकडे. बैठण, हा, पैठणचा बैठण म्हणून शब्द पॅरापिलस ऑफ द एरेथ्रिन सी या ग्रंथात आलेला आहे. त्याच्यामुळे पॅरापिलस ऑफ द एरेथ्रिन सीचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सोपारा, कल्याण या प्रमुख बंदरांचा तसंच प्रमुख व्यापारी केंद्रांचा सुद्धा उल्लेख येतो. त्याच्या अनुषंगाने तो पैठणचा उल्लेख येतो. पैठणच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं दान दिलेलं होतं. 2 दान करते तिथे होते, ते तुम्ही बघितलं त्या स्तंभांवरचं. त्याच्यानंतर या ग्रंथात या लेणीला एक नाव होतं, ते होतं पितांगलय. या लेणीला नाव होतं पितांगलय. हे पहिल्यांदा मी मांडलं. पितांगलय हा कुठल्या ग्रंथातून आलाय तर महामयुरी हा ग्रंथ इसवी सनाच्या 5व्या शतकात होऊन गेला. संस्कृत मध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता. मोस्ट प्रोबेबली हायब्रिड संस्कृत होती. त्याच्यामध्ये एक असलेला जो श्लोक होता त्याच्यातून वेगवेगळे वर्णन केलेले वेगवेगळ्या ठिकाणांवरचे वेगवेगळे यक्ष राहत होते. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की पितांगलय सुसंकरीन, म्हणजे संकरीन नावाचा यक्ष पितांगलय इथे राहतो. असे 4 ते 5 यक्षांचा उल्लेख आहे. आणि त्याच्यापैकीचा एक यक्ष तो इथे सापडलेला होता. आता तो यक्ष कुठे सापडला तो आपण सांगू, पण जेव्हा मग हे कुणाला सापडलं, याला पितांगलय म्हणत होतं, हे कसं काय सापडलं, तर इसवी सनात, म्हणजे आपल्याला हे माहितीये का ही लेणी पहिल्यांदा ज्यांनी शोधली तो जो व्यक्ती होता जॉन विल्सन, त्याला तो पितांगलय किंवा तो यक्ष सापडला नाही. त्याचा रिझन असं आहे की तो जेव्हा आला तेव्हा ही लेणीच्या वरचा पूर्ण दगड जो होता तो पूर्ण पडलेला होता आणि ही लेणी पूर्ण झाकलेली होती. ओके. त्याच्यानंतर कोण आले? जॉन विल्सनच्या नंतर जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स फर्ग्युसन ते पण आले. त्यांनी 1 ते 9 लेणी समजून सांगितल्या किंवा त्याचं वर्णन आहे, त्यांना सुद्धा समजलं नाही. पण जेव्हा 1941 मध्ये आपले मगो दीक्षित आले त्यांना पण नाही सापडलं. पण M.N. देशपांडे जे आले त्यांना सापडलं. त्यांना कसं काय सापडलं त्याची रंजक कथा आहे, ते कुठल्याही इतिहासात भेटणार नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे शोधकर्ते होते ज्यांचं नाव M.N. देशपांडे, त्यांच्या बरोबर त्यांचे ज्युनियर असलेले जे मके ढवळीकर आहेत, ढवळीकर सर हे ज्युनियर होते, आज खूप नावाजलेले व्यक्ती आहेत. त्यांच्या बरोबर एक फोटोग्राफर होते, त्यांचं नाव होतं जाधव, सुरेश वसंत त्यांना म्हणतात. त्यांचं फेमस नाव आहे सुरेश वसंत. या सुरेश वसंत सरांचे जे सुपुत्र आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत जाधव, आणि ते माझे चांगले मित्र आहेत. डॉक्टर श्रीकांत जाधव सरांना मी जेव्हा अभ्यास दौरा लावतो, पहिल्यांदा जेव्हा लावला तेव्हा तो खूप आनंद झालेला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं ती इतिहासात लिहिलेली नोंद नाही, ती त्यांना त्यावेळेला घडलेली ती घटना आहे की हे लोक तिकडून आले आणि ते इकडे आले आणि इकडे ते बघत होते, पण त्यांना हे काही दिसलं नाही. काय तर हे सगळे हत्ती आणि ही जी रांग आणि हा जो काही परिसर होता हा पूर्ण वरचे जे दगड आहेत हे सगळे ढासळून वरची जे दगड आहेत, आता पण तुम्ही बघितलं तर वरून पाणी गळतंय. ते दगड ती जी आहे ती जीर्ण झालेली होती. ती जीर्ण दगड नंतर कालांतराने भिक्खू संघ इथून गेल्यानंतर वरून खाली पडली. आणि ती कशावर पडली? खाली जी हत्ती होती त्यांच्या डोक्यांवर पडली, तिथं जी शिल्प होती त्याच्यावर पडली. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर त्यांची डोकी नष्ट झालेली, बाकी सगळं काही व्यवस्थित आहे. आणि हा ढिगारा किती होता माहितीये का? तुम्ही जितके उभे राहिलेत ना एवढा ढिगारा होता. हा पूर्ण कवर्ड होता. जेम्स फर्ग्युसन आणि विल्सन हे याच्यावरून चाललेले आहेत. तुम्ही जिथे उभे आहेत ना ह्याच्यावरून ते चाललेले आहेत. त्यांना माहिती नव्हतं का ह्याच्या खाली एवढं आहे. पण मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा पुरातत्व खात्याच्या माध्यमातून हे जेव्हा डेब्रिज काढलं गेलं, हे जे माती हटवण्याचं काम झालं, ते पण असंच झालं की ते गप्पा मारत होते आणि एका सरांना लघुशंकेचा कॉल आला आणि ते असे बाजूला आले आणि मग त्यांना कळलं की अरे इथे काहीतरी आहे. आणि ही जी पायरी आहे, या पायऱ्या आहेत, या पायऱ्या थोड्याशा उघड्या पडलेल्या होत्या, त्याच्यामुळे इथे काहीतरी आहे असं त्यांना कळलं. आणि मग त्यांनी थोडीशी माती उकरायला सांगितली, तेव्हा कळलं की इथे खाली काहीतरी जाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर हा पूर्ण दालन उघडं झालं आणि सगळी जी शिल्प वरती होती ती सगळी इथे गळालेली भेटली. सगळी
की आता विचार करा तुम्ही जितके उभे आहेत एवढा ढिगारा होता. म्हणजे ती प्लिंथ आहे ना, हे लोक उभे आहेत ना, एवढा सगळा मातीचा ढिगारा होता. त्याच्यामुळे हे सगळे दबलेलं होतं. आणि हे अप्रतिम असे हे जे यक्ष आहेत यांना म्हणतात भारवाक यक्ष आहेत. हे भारवाक यक्ष कसे आहेत? जाड्या असतात, गुटगुटीत असतात, बटबटीत डोळ्यांचे असतात, फेंद्र्या नाकांचे असतात, त्यांच्या गळ्यामध्ये कधी कधी नरमुंड पण असतं, इथे नाहीये, आणि हट्टे कट्टे असतात. खालच्या भागातून त्यांना कोरलेलं असतं. आणि इथे खास करून ते असे कोरलेले आहेत की या ज्या उतरणाऱ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना ते धरलंय आणि ते हसतमुखाने लेणीवर येणाऱ्याचं स्वागत करतात, अशा अर्थाने त्यांना कोरलेलं आहे. आणि त्यांनी भार उचललेला आहे. हे कसं काय त्यांनी दाखवलेलं आहे आर्टिस्टनी? तर त्यांनी जो काही जोर दिलेला आहे तो जोर पुढच्या पायांवरती आहे. ते पाय टाचा सुद्धा उचललेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्यांच्यावर जोर आहे, भार आहे, आणि तो उचललेला आहे त्यांनी. तर हे आपल्याला बाहेरच्या देशातून मिळालं, भारतीय नव्हते. हे कसं कळतं की तुम्हाला इथे घोडा दिसतो, तो युनिक घोडा आहे की या घोड्याला काय आहे? पंख आहे. ही भारतीय शिल्पकलेत, भारतीय मान्यतेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे तो शिल्प याला पेगासस म्हणतात, है ना. पेगाससला हे असतं. तर हे इंडियन आपल्या मायथॉलॉजी मध्ये नाहीये, फॉरेन मायथॉलॉजी मध्ये दिसतं. इकडे हे स्तंभ, आपल्या इकडच्या पायऱ्या उतरल्यानंतर इकडे तुम्ही खाली आलात तर इथे खाली तुम्हाला इथे गोलाकार आकार दिसतो. इथे एक जसा गोलाकार आकार दिसतो तसंच तिकडच्या पण साईडला आहे. तर ज्यांनी याच्यावर अभ्यास केला एस के मित्रा सर, त्यांचं म्हणणं इथे कधी काळी या इथे लाकडाचं तोरणद्वार होतं. आता हे तोरणद्वार कुठे दिसतं आपल्याला? सांचीला दिसतं. पण हे लाकडात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्याचा जो स्तंभ आहे तो इकडे तिकडे सरकू नये म्हणून त्याला खास तयार केलेली होती आणि तो त्याच्यात रोवलेला. तिकडे पण तेवढंच आहे. तर हे दोन होते आणि याला छान म्हणजे लाकूड काम करून याला आपलं डेकोरेटिव्ह केलेलं होतं. ही लेणी कुठपर्यंत होती? तर लेणी तुम्हाला दिसेल ती इथपर्यंत होती. कुठपर्यंत दिसते? हे जे दिसतं वरती चैत्य गवाक्ष दिसतं तिथं वरच्या बाजूला, त्या चैत्य गवाक्षाच्या वरती पण बाहेर आलेलं दिसते बघा. कुठे? जे दोन ते हे दिसतात ना मधमाशांची पोळी, त्याच्या खाली तिथून लेणी चालू होती. कारण तो चैत्य गवाक्ष आहे. आणि इथे कधी काळी दरवाजा होता लाकडाचा जो काळोखात नष्ट झाला. आता ते काही सापडत नाही आपल्याला. इथं 37 स्तंभ होते, त्याच्यातले 12 स्तंभ ओरिजिनल आज अस्तित्वात आहेत. बाकी 17 जे आहेत ते आपल्याला निजामांनी तयार केलेले बघायला मिळतात. पण हे सगळेचे सगळे शिल्प वरून खाली पडले आणि हे नष्ट झाले. हे पायऱ्या उतरून आल्यानंतर आपण काय बघतो की इकडे हा जेव्हा डेब्रिज हलवला गेला, हा डेब्रिज पूर्णपणे हलवला, तर त्याच्या खाली जो यक्ष होता तो यक्ष कसा होता? हा जो द्वारपाल आहे हा आज आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, इथे आहे तो. आणि हा हायली डेकोरेटेड होता, हायली पॉलिश्ड होता. याच्यावर रंगकामाचे आपल्याला अवशेष पण सापडलेले. हा कुठे सापडला? तर हे दोन होते. आता दोन तसेच द्वारपाल कुठे बघायला मिळतात तुम्हाला? तिथे. पण हा द्वारपाल इथे होता. कुठे? या दोन द्वारपाल होते. जसे तिथे दोन द्वारपाल होते तसेच इथे दोन द्वारपाल होते. एक पूर्णपणे जीर्ण आणि नष्ट झालेला, कारण माती पडून पडून, वारा पाऊस पाणी त्याच्यावर पडून पडून तो पूर्ण भुसभुशीत झालेला होता. त्याच्यामुळे एम एन देशपांडे सर म्हटले की त्याला आपण प्रिझर्व पण करू शकत नव्हतो, त्याच्यामुळे तो वाचूच शकला नाही. पण हा वाचला आणि हा आजही आहे. पण याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? याला केस नव्हते, मग यांनी टोप घातलेला होता. याला जर निरखून बघितलं तर ह्याच्या डोक्यावर टोप आहे हा. ओके. आणि ही जी मुंडासा बांधण्याची पद्धत आहे ही कोणाची पद्धत आहे? तर तुम्हाला सातवाहन आणि मौर्य काळामध्ये हे डोक्यावरचं मुंडासा बांधण्याची पद्धत बघायला मिळते. ठीक आहे. तर हे वाचलेलं होतं, हे बचावलेलं होतं, हे इथं होतं. ठीक आहे. हे नंतरच्या काळामध्ये इथून शिफ्ट झालं आणि ते नेलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक आता हा माझा फोटो आहे, थोडा प्रिव्हिलेज घेतो माझ्या फोटो सकट. तर हे शिल्प आहे. हे काय आहे? हा सर काय आहे? सगळेजण आता जाणीवपूर्वक त्याला काय म्हणतात? गजलक्ष्मी. महालक्ष्मी आली, गजलक्ष्मी आली. पण ती कधी? गजलक्ष्मी हा प्रोनाउन्सिएशन 6व्या शतकाच्या नंतर येतो, पहिल्या शतकात नाही. ही रिप्रेझेंटेशन कुठे झाली माहितीये का? पहिल्यांदा या लेणीत झाली. ती कुठे होती माहितीये का? ते जे दोन द्वारपाल आहेत, तो पोरगा उभा आहे ना, त्याच्या डोक्यावर जे दोन हत्ती आहेत त्याच्या मधोमधी होती आणि ती गळून पडलेली होती त्या परिसरात. ही या मातीखाली डेब्रिज मध्ये सापडली. ओके.
आणि ती आता कुठे आहे तर शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई इथे. ओके हा येस एक्झॅक्टली. हे रिप्रेझेंटेशन आहे ना बुद्धिझम मधून आणली. महामाया माया माय हे आपले आपले शब्द आहेत. ओके इंडियन आणि ते खास करून आपल्या मातीतले शब्द आहेत है ना. माय आपण माय म्हणतो म्हणजे आई है ना. तर आई आई कोणती आई तर महा कोणती जिने अशा व्यक्तीला जन्म दिला तो कोण आहे तर सम्यक संबुद्ध म्हणून त्यांना वेटेज मिळाला म्हणून त्याला महामाया म्हणतात. ओके तर त्यांचं रुमिनदेही नाव होतं. ओके त्यांचं नाव वेगळं होतं. बुद्धांचं पण नाव सिद्धार्थ नव्हतं सुकिती होतं. ओके त्यांचं हो हो हा 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 वतदागे म्हणून एक ठिकाण आहे जिथे श्रीलंकेमधले सांगतात ते जिथून जेव्हा आपल्या इथं 5व्या शतकामध्ये बुद्धांचा दंत धातू जो श्रीलंकेमध्ये नेला तो पोलुनारोवाला तिथं पोलुनारोवामध्ये तो नेला तर वतदागे म्हणून एक ठिकाण आहे तिथे तो इन्श्राईन केलेला होता. तर तो वतदागे आणि हतदागे हे दोन्ही ठिकाण आहेत. त्याच्या बाजूला एक मोठा स्लॅब आहे शिलालेख आहे त्याच्या कोपऱ्यावरती हे तो महामाईंचं चित्रण आहे. ओके आता हा कोण आहे हा मी आहे. हा तर मी तो म्हटलं की संकरीन यक्ष हा संकरीन यक्ष इथे होता. कुठे होता तर इथे कुठेतरी तो होता सापडलेला. हा संकरी यक्ष इथे कुठेतरी होता आणि तो संकरीन यक्ष या लेणीच्याकडे तोंड करून उभा होता. आणि तो कसा होता परडी घेऊन होता. वी डोंट नो की त्याच्या याच्यामध्ये काय होतं कदाचित रिलिक्स असू शकतात पण आताच्या काळात आपल्याला सांगता येत नाही. हा संकरीन यक्ष आज भारतीय शिल्पकलेचं रिप्रेझेंटेशन करतोय कुठे तर दिल्लीला. ओके जो इथे सापडला आणि तो पूर्णपणे गोलाकार म्हणजे त्याचं बॅक पण म्हणजे काव केलेलं होतं. हे पहिल्यांदा होत होतं. नाहीतर तुम्ही सगळे शिल्प बघितले तर समोर गोलाकार जरी असले तरी पाठीमागे सपाट असतात किंवा ते दगडांमध्ये असतात. तर पहिल्यांदा हा यक्ष असा कोरला गेलेला होता की ज्याच्या पाठ पण व्यवस्थित कोरली गेलेली होती आणि याच्या 2 हात असे वरती धरलेले होते आणि एका हातावरती त्याचा शिलालेख होता. माहितीये तुम्हाला सांगाल तुम्ही सांगता का तो शिलालेख. तर कनकदास नावाचा जो एक व्यापारी होता सोनार हा तर त्याचा तो शिलालेख आहे तो त्याच्या हातावरती आहे या पाम वरती तर तो सापडतो आपल्याला आणि तो इथे सापडलेला होता M.N. देशपांडे सरांना 1958 आणि 59 मध्ये. तर ते उत्खननामध्ये तो सापडलेला होता. हा तिथे होता. ओके आणि हा दिल्लीतून मुंबईमध्ये आलेला होता त्याच्यामुळे मला प्रिव्हिलेज मिळाला आणि मला माझ्या मित्रांनी सांगितलं अरे संकरी नेणार आहे हा तो जो होता व्यक्ती तो सोनार होता. हा तर जसा तो काही रिमेन्स मिळाले तसा हा पण रिमेन्स मिळाला. तर हे युगुल आहेत हे त्या ह्याच्यावरती होते त्या वरच्या भागात होते तिथे ठेवलेले होते हत्तींच्या वरती आणि तो गळून पडलेला होता. हा हे आणि हे जे क्रिस्टल कास्केट आहे ते कुठे इन्श्राईन होते ते मी तुम्हाला सांगितलं. ओके हे ते क्रिस्टल कास्केट आहे. ओके तो मेन चैत्यगृहाच्या याच्यामध्ये तो स्तूप आहे त्याच्यामध्ये सापडलेला होता. ओके ओके आलं लक्षात. नाही तुम्हाला असं वर बघायला लागेल मी जर वर गेलो. हा आता वरती हे जे शिल्प आहेत हे सुद्धा सापडलेले होते. हे कुठे होते तर हे सगळे या वरती शिल्प होती. अशी भरपूर शिल्प होती भरपूर शिल्प. ते उडणारे गंधर्व दिल्ली 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 काही दिल्लीला आहेत काही मुंबईला आहेत ही सगळी शिल्प. आता हा असाच शिल्प तुम्हाला कुठे दिसते बघा अशी अशी व्यक्ती तुम्ही जर नीट वर बघितलं तिकडे त्या कोपऱ्यात तर चैत्य गवाक्षाच्या खाली आता सुद्धा ते युगुल दिसतंय. ती जी पारंबी लोंबते ना त्या पारंबी लोंबते त्याच्या वर बघा तो चैत्य गवाक्ष आहे तो आर्च आहे बघा त्या आर्चच्या खाली तिथे दिसतो तो. ओके ही सगळी शिल्प वरती होती आणि ती सगळी शिल्प वरून खाली पडली या दगडांवर पडली या दगडांच्या हत्तींवर पडली आणि ती नष्ट झाली. पण ती नंतरच्या काळामध्ये M.N. देशपांडे सरांनी ते प्रिझर्व केले इथले. ठीक आहे ही जे सगळी शिल्प आहेत ती हे दिसतात. हा हे सगळे डेकोरेटिव्ह पार्ट आहे. हा सगळा डेकोरेटिव्ह पार्ट आहे जो वर होता ती सगळी शिल्प खाली पडली सगळीच्या सगळी शिल्प खाली पडली. ठीक आहे ओके आता आपण येऊ त्या हत्तींची रांग आहे. ती हत्तींची रांग आहे त्या हत्तींची रांग जे आहे त्याला धरून माहूत होते उभे. हे पहिल्यांदा घडत होतं या लेणीवरती काय की अख्खं हे आता तुम्ही फक्त कल्पना करा की हे असे चैत्य गवाक्ष सगळे आहेत ते मधून मधून शिल्प आहेत आणि ही विहार हा जो विहार आहे हा पूर्णपणे त्यांनी असा तयार केला होता की तो पूर्णपणे त्या हत्तींनी तोलून धरलेला आहे. हा पूर्णपणे डोलारा त्यांनी तयार केलेला होता आणि पूर्ण शिल्पांकन इथपासून इथपर्यंत खाली होते
आता त्या विहाराची छत सुद्धा बाहेर होतं, याला सुद्धा चैत्य गवाक्ष होते जे कालांतराने नष्ट झाले. आणि यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की हत्ती आता निघण्याच्या तयारीत आहेत आणि सगळे माहूत त्यांना धरून एका आदेशाची वाट बघतायत की बाबा आता सूरज जगताप येईल, सांगेल चला आता. आणि ते तशा पद्धतीत त्यांनी उभे केलेले होते आणि हायली डेकोरेटेड होते. एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे, मी माझ्या बरोबर आले त्यांना ते दाखवलं की ते हत्ती जे होते ते हत्ती दगडाचे जरी बनवलेले होते तरी त्यांचे सुळे जे होते ते पोकळ होते. त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये कधी काळी ओरिजिनल हस्तिदंत होते. ओरिजिनल हस्तिदंत जरी नाही वापरू शकले ते तर मग लाकडाचे करायचे आणि त्याला ऑर्नामेंटेशन करायचं. ऑर्नामेंटेशन म्हणजे त्यांना त्याच्यावर कोरीव काम करायचे. ओके, तर कोरीव कामाचे अस्तित्व आपल्याला कसं दिसतं आणि हे माहूत उभे होते हे कसं दिसतं की इथं हे, आता मी हे म्हणतोय की हे माहूत इथं होते, तर होते याला पुरावा काय आहे, तर तिथे तुम्ही नीट निरखून बघितलं त्या हत्तींच्या पुढे थोडं पुढे गेलात तर त्यांच्या पायांचे अस्तित्व आजही दिसतं. ते मी जागेवर पण गेल्यावर तुम्हाला दाखवेन. हा, तर ते पुढे गेल्यावर पण दाखवेन. ठीक आहे. जे यक्ष आणि गंधर्व ज्यांना पंख आहेत, हे एकमेव असं ही लेणी आहे की जिथं यक्ष आहेत, गंधर्व आहेत की ज्यांना पंख आहेत, हवेतून उडतात. हे मिथक आहे, ओरिजिनल नाही झाले, इतिहास नाही, हे मिथक आहे. ओके, हे बघा किती छान परडी घेतलीये आणि तो वर्षाव करतोय आणि याला पंख आहेत. पंख आहेत, हे पहिल्यांदा घडत होतं, हे पहिल्यांदा बनत होतं. हे दुसऱ्याकडे कुठे तुम्हाला बघायला नाही मिळत. हे फक्त आणि फक्त या पितळखोरा लेणीवर बघायला मिळत. आता याचे बरेचसे हा, जो मी तुम्हाला मगाशी दाखवला पहिल्यांदा तो हा आहे. ओके, आता याच्यात तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर याच्या दोन्ही कानामध्ये सर्पकुंडल आहेत. सर्पकुंडल आहे. आता इथे ना याच्या दोन्ही कानामध्ये सर्पकुंडल आहे आणि इथे जर तुम्ही नीट बघितलं तर किती ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे का, एकच ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ केअरलेसपणे वापरला गेला, हाताळला गेलाय है ना. आणि याचा जो हे जे त्याच्या हातामध्ये जो बाण होता तो बाणही तोडण्यात आलेला आहे. ओके, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मागच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही तुमचा इतिहास जेव्हा शोधण्याचा प्रयत्न कराल तेव्हा त्या काही गोष्टी कळतील. ठीक आहे. आता मी जागेवर तुम्हाला जाऊन काही गोष्टी दाखवतो आणि पुरातत्व खातं किती बिलंदर आहे हे पण दाखवतो. बिलंदर आहे म्हणजे गेंड्याच्या कातडीचा आहे. छाती ठोकपणे सांगतो कारण त्यांना खूप वेळा जागा करण्याचा प्रयत्न केला मी, पण ते अजिबात वदले नाहीत. ठीक आहे, आता ते कसं ते मी पुढे दाखवतो. बरं, आता हे शिल्पायला सगळे जीर्ण झालेत. सांभाळून या बाजूला, तुम्हाला दुसरं कोणीच दाखवणार नाही किती तुर्रमखान आले तरी. हे बघा, ते शिल्प आहेत ना तिथून तयार होतात. तर इथं छान एक शिल्प होतं, छान एकदम शिल्प होतं. ते आता आहे का, तुम्हाला दिसतंय का, नाही, बरोबर ना. इथे एक छान शिल्प होतं, वरची दगड पडून 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 नष्ट झाली. ओके, इथे एक आसन होतं, एक स्त्री बसलेली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे ती राजघराण्यातली स्त्री होती. हे कसं कळतं तर तुम्ही जर नीट अगदी खूप बारकाईने बघितलं तर एक पाय त्या बाजूला दिसतो, तिथे दिसतो, तिथे पाय दिसतो आणि एक पाय इथे दिसतो. कसं आहे, पैंजण आहे, एवढं मोठं पैंजण आहे तिचं. पाय थोडं उचललेलं आहे, असं केलेलं आहे. तर याला ललित आसन बोलतात. याला ललित आसन बोलतात. ललित आसन तेव्हाच येतं जेव्हा एखादं स्त्री बोधिसत्व असेल तेव्हा येतं, किंवा राजघराण्यातली एखादी स्त्री असेल तेव्हाच येतं ललित आसन. ललित आसन काय, आता पटकन उठून जाण्याची ती एक पद्धत आहे, त्याला ललित आसन बोलतात. हा एक पाय होता आणि एक पाय इथे होता, एक पाय इथे होता जो वर मंचकावर बसलेला होता, अशा अवस्थेत होता. कसा, हा असा होता आणि हा असा होता जो असा आहे, याला ललित आसन बोलतात. हा ठोकळा आहे आणि इथे मंचक होता ज्यावर ही स्त्री असा अंदाज लावला जातो की केस विंचरण्याचा प्रयत्न करत होती किंवा ती स्वतःला आपल्याला सुशोभित करत होती किंवा तयार करत होती असं म्हणता येईल. आणि तिच्या भोवताली महिला होत्या तिच्या सेवेसाठी. जे सेवेसाठी असलेली महिला जी होती ती कुठे होती, ती इथे दिसते. तिच्या पायातला तोडा, पुरुष किंवा जो व्यक्ती होता त्याचा तोडा दिसतोय आज आपल्याला. आज फक्त एवढंच अस्तित्व आहे आपल्याला. आणि आज जर मी तुम्हाला नाही दाखवलंय तर तुम्हाला पण कळलं नसतं की इथे कधी काही शिल्प होतं. ओके, बुद्धांच्या जीवनात घटनाक्रम जे घडले त्यांना वेगवेगळे नाव देण्यात आलेलं. म्हणजे बुद्धांचं जे मृत्यू झाली त्याला काय म्हटलं, महापरिनिर्वाण. ओके, सगळ्या गोष्टींना महा असं संबोधन आलंय. तर त्यांनी जेव्हा गृहत्याग केलं त्या गृहत्यागाला एक संबोधन आहे, त्याला काय म्हणतात, महाभिनिष्क्रमण. आज महाभिनिष्क्रमण
तर महाभिनिष्क्रमणाचा एकमेव शिल्पांकन या लेणीवर आहे, एकमेव आहे. आणि तो आज पूर्ण जीर्ण आणि पूर्णपणे नष्ट झालाय. महाभिनिष्क्रमणाचं वर्णन कसं केलं जातं किंवा महाभिनिष्क्रमण कसं दाखवलं गेलं जातं, तर त्याचं मी त्याच्यावर लेखन करत होतो, पण ते राहून गेलं त्यामुळे लिखाणाला एवढा वेळ मिळत नाही. कसं असतं, तोरणद्वार जो आहे, आता तोरणद्वार तुम्ही फक्त सांचीचा जो तोरणद्वार आहे तो लक्षात घ्या डोळ्यासमोर, की तो रिप्रेझेंटेशन आहे घराचं, महलाचं, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचं. त्याच्यातून ते बाहेर पडले. एक घोडा आहे जो खाली आहे, एक घोडा आहे कंथक, आणि तो खाली आहे. त्याच्यावर बुद्ध दिसत नाही, सिद्धार्थ आता दिसत नाही, आणि त्यांचा सेवक दिसतो, त्याचं नाव आहे छन्न. कंथक आणि छन्न हे दोघे जण दिसतात, आणि दोन आजूबाजूला व्यक्ती दिसतात त्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्टर म्हणून किंवा सेवेकरी अशा भूमिकेत दिसतात. तर काय काय मी सांगितलं, समोर काय आहे, तर तुम्हाला ती कमान दिसते, ओके, तोरणद्वार, एक घोडा दिसतो, मोशन मध्ये घोडा असतो, घोडा खाली आहे, समोर कोण आहे, छन्न जो घेऊन चाललाय, आणि दोन पायरेकरी असतात. असं रिप्रेझेंटेशन होतं आपल्या स्थविरवादी मान्यतेप्रमाणे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सिद्धार्थ गौतम दिसत नाही, खाली घोडा असतो, ओके. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे गांधार शिल्पकला आली, त्याच्यानंतर मग बुद्ध सिद्धार्थ व्यक्ती ऑर्नामेंटेड अगदी उंच पुरा चांगल्या वयातला दिसतो, ठीक आहे. पण मग ते शिल्पांकन जे आहे ना ते इथे केलेलं होतं. आता ते कसं दिसतं, आपण थोडं तिकडे जाऊया. हा पूर्ण इथे आहे ना, इथे ते हा पूर्ण तो जो हे होता, जो महाभिनिष्क्रमण होता, तो इथे होता. त्या शिल्पांचं ना इथून सुरुवात होते. हा, इथं तो व्यक्ती होता, छन्न होता, आणि इथे आहे ना, इथे तो घोड्याचा पाय होता जो आज दिसत नाही. हा, तो कंतक जो होता त्याचा पाय इथे होता, तो आज दिसत नाही. माझ्या बॅग मध्ये फोटोग्राफ मध्ये आहे तो, ठीक आहे. तर तो जो महाभिनिष्क्रमणाचा जो देखावा जो चित्रण केलेलं होतं, शिल्पांकन केले गेलेलं होतं, तो इथे होता. आणि तो व्यक्ती जो होता छन्न किंवा सेवेकरी, तो इथे होता. त्याचे पाय तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे मी जे सांगतो याला पुरावा काय आहे, तर तो इथे पाय आहे. ते मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन तो फोटो, ठीक आहे. तो घोडा होता इथे, हा पूर्ण घोडा होता, त्याचे पाय वगैरे इथे होते, आहे ना, इथे होता तो, असं पूर्ण होता. आणि धरलेला व्यक्ती इथे होता, ठीक आहे. आता इथून आपल्याला पुढे काय दिसतात, तर इथून पुढे 9 हत्ती दिसतात. चला तिकडे आता. इथे किती हत्ती आहेत, तर 9 हत्ती आहेत. तर 9 हत्तींमधला एक हत्ती जो आहे, 5वा मधला, तो थोडा इतर, हा, त्याच्यावर पाय नका देऊ. बरं हे एवढं मोठं ही धोंड इथं आणून कोणी ठेवली मध्ये, हे कोणी आणून ठेवलं, याच कोणी सांगू शकतं, कोणी आणून. बरं, मी याच्यावर आवाज उचललेलं होतं, पण पुरातत्व खात्याने अजिबात लक्ष न दिलं. हेडिंग मध्ये ते आलंय बघा. महाराष्ट्र टाइम्स मधले माझे मित्र आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी ते प्रयत्न केलं होतं. प्राचीन पितळखोरा लेणीकडे दुर्लक्ष, अभ्यासकांचा भारतीय पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा, मिळाले जुजबी उत्तर. तो मीच आहे. मी खूप वेळा प्रयत्न केला. हे जे आहे हे तुम्हाला या कोपऱ्यात दिसतं, हे दुसरं तिसरं काही नाही, ते हे आहे. वर तुम्हाला चैत्य गवाक्ष दिसतात, असंच चैत्य गवाक्षाचं पॅनल हे होतं. हे लूज बोल्ट होतं, खाली बनवलेलं होतं, तिथं वर लावलेलं होतं. ते वरून कधी काळी खाली पडलं आणि ते चांगलं सुस्थितीत इथे होतं. इथे होतं 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी इथे होतं उभ्या अवस्थेत. पण पुरातत्व खात्याचं दुर्लक्षामुळे तो एवढा पडला आणि पडूनच पूर्ण तुटला. आता एक पुरावा नष्ट करतायत ते डोळ्यात देखत. याच्यावर मी खूप वेळेला आवाज उचललेला, अजिबात दिसलं नाही. त्यांनी सरळ मला टोपी लावलेली होती. अभ्यासकांच्या भारतीय पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा, मिळाले जुजबी उत्तर. एकदम क्षुल्लक उत्तर दिलेले त्यांनी. आणि आपल्याकडचं दगड म्हणजे प्रिझर्व करण्याचे जे तंत्र आहेत ना, जबरदस्त आहेत आपल्याकडे जबरदस्त आहे, म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळामध्ये. पण त्यांना करायचं नाही आणि त्यांनी केलं नाही, हे असंच सडत पडले. आणि आता ते उचलायला गेलं की ते विखुरणार आणि निव्वळ ते संपवलेलं आहे त्यांनी. आता हे कोणाचं दुर्दैव आय डोंट नो, आता ते समजू शकता. आता हा, तो जो हत्ती होता इथे, इकडून तुम्ही आलात तर इथे वरती तो हत्ती जो आहे, तुम्ही जर बघितला तर असा उंच दिसतो, ओके. तर हे हत्ती होते आणि या हत्तींना धरून समोर माहूत होते. आता माहूत कुठे होते, इथे उभे होते. त्याचे पाय दिसतात ना, ओके. मग तो असा हत्ती होता. आणि याला हे सगळे चांगले मस्त सजून धरून, त्यांच्या कानामध्ये बघा एवढी मोठी ती घंटा आहे, आणि ते चांगले आता सजलेले आहेत आणि आता निघण्याच्या तयारीत आहेत. असा हा देखावा त्यांनी तयार केलेला.
इथे पण एक माऊत होता, प्रत्येक हत्तीच्या समोर एक एक माऊत होता. आता आपण येतो कुठे, या लेणीकडे वर जाताना. तर लेणीकडे वर जाताना आपण काय, सर उभे राहा तुम्ही. हा जो द्वारपाल आहे, हा बिचारा एकटा नव्हता. जेव्हा 1958 मध्ये M.N. देशपांडे सरांनी जेव्हा हा मातीचा डेब्रिज पूर्ण काढला, तेव्हा हे दोघेही चांगल्या सुस्थितीत होते. हे दोघेही जे आता आपण बघतो हे द्वारपाल, हे दोघेही चांगल्या अवस्थेत होते. ठीक आहे. पण आज काय त्याची अवस्था, की एक कसा बसा आपल्याला दिसतो, त्याचं नाक तोडलेलं आहे. त्याच्या बरोबर ना, दिसतंय ना. त्यांनी काय काय केलंय मला ते सांगा तुम्ही, काय काय तुम्हाला दिसतंय. जे महाभिनिष्क्रमण आहे ना, ते असं असतं. महाभिनिष्क्रमण जे म्हणतात ना, ते असं असतं. तो घोडा असतो, पण घोड्यावरती सिद्धार्थ दाखवला जात नाही. ओके. हा, गृहत्यागाचं प्रतीक आहे ते. ओके. बरं, आता याच्यावर ग्रीकन इन्फ्लुएन्स आहे कसं कळतं, ग्रीकन आणि रोमन्स. तर आता तुम्ही बघितलं तर सरांच्या हाईटचं, म्हणजे सर साधारण 6 फुटाचे असतील ना, तर 6 फुटाचे. बरं, पावणे सात. चला 6 फुटाचं ना. चला, तर आपल्याला काय काय दिसतं, तर आपण सातवाहनकालीन पेहरावा क्लिअर कट दिसतो. त्याच्यामध्ये काय दिसतं, तो मुंडासा दिसतो आपल्याला. डोक्यावर पगडी किंवा मुंडासा बांधलेला आहे तो दिसतो. ओके. ते डोळे व्यवस्थित आहेत, बघतायत. त्यांचा फेट्याचा जो कोरीव काम केलेला आहे तो दिसतो. कानात आहे, कानामध्ये काय आहे मगाशी सांगितलं, सर्पकुंडल आहे. ओके, सर्पकुंडल आहे. गळ्यामध्ये आभूषण आहेत, बाजूबंद आहे, आणि हा एक पट्ट्यासारखा त्यांनी पेहरावा केलेला आहे जो सैनिकी आहे. ओके, पेहरावा जो आहे सैनिकी आहे. आणि हे आपल्याला भारतीय याच्यात दिसत नाही. तर हे कमरपट्टा तुम्हाला जनरली रोमन्स आणि ग्रीकन्स मध्ये बघायला मिळते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ढाल जी आहे, आपली ढाल कशी असते, इथे काय दिसते तुम्हाला, लंब दिसते. ओके, तर लंब आहे. तर क्लिअर कट आहे की हे याच्यावरती इंडियन इन्फ्लुएन्स नाही, तर इंडियन ह्युमन बिंग आहे. माणूस तसा पेहरावा करत होता, कानातले वगैरे. ओके, ठीक आहे. पण ही ढाल जी आहे ती पूर्णपणे भारतीय नाही. त्याच्यामुळे आपण ग्रीकन आणि रोमन्स इन्फ्लुएन्स याच्यावर आहे हे 100% कशावरून सांगू शकतो, ढालेवरून. खाली धोतर घातलेलं आहे, नो डाऊट आपलं धोतर आहे. ओके. पायामध्ये चप्पल आहे का, तर नाहीये, कारण तोपर्यंत चप्पल इन्व्हेंट झालेली नव्हती. आता हा जसा आहे, हा या बाजूला आहे, डाव्या बाजूला. तरी हा जेव्हा डाव्या बाजूला आहे तेव्हा त्याच्या उजव्या हातात त्याचा भाला आहे, आणि तो जो आहे तो त्याच्या डाव्या हातामध्ये भाला होता, तो आज पूर्णपणे नष्ट झालाय. हा जो द्वारपाल होता, या द्वारपाल कसं म्हणजे माणसानी कसं त्याला नष्ट केलं, त्या माणसाला, म्हणजे जो द्वारपाल आहे त्याला कसं त्यांनी तोडलं, नष्ट केलं. तिचे पाय दोन्ही दिसतात आता, इथे वर एक पाय आहे, खाली एक पाय, आणि इथे घोड्याचा पाय पण दिसतोय जो आता नष्ट झालाय, कंतकाचा. ठीक आहे, दिसते. तो असा होता, पण निव्वळ माणसाच्या विकृत विचारांमुळे तो नष्ट झाला. एक तुम्ही अत्यंत चांगला जो शिल्पकलेतला तुमचा पुरावा होता तो तुम्ही नष्ट केला. ओके. हा, ग्रुपवर पाठवतात, त्याच्यावर आर्टिकल लिहिलं होतं मी, त्याच्यावर आर्टिकल लिहिलेलं मी. ओके. तर आता आपण येऊ इथे, हे महत्वपूर्ण असे प्रिझर्वेशनची तंत्र जे होतं, म्हणजे कोणतं, तर इथे तुम्हाला काय दिसतं, इथे समोर एक खाच दिसते, इथे समोर खाच दिसते, आणि इथं नागांचं पुसट झालेलं शिल्पांकन दिसते. ठीक आहे. हे काय होतं, तर हे काय होतं, तर वर मी तुम्हाला सांगितलं पहाडाच्या वर सकाळी की पाणी झिरपतं लेणीमध्ये, आणि ते झिरपून लेणीला खराब करतं. नंतर तुम्हाला पुढे आल्यावर एकदा सांगितलं की ते लेणीमध्ये नसा असतात, त्याच्यातून पाणी ड्रिप होतं, पोर होतं, आणि तो कुठेतरी लेणीला इजा करतं. हे त्या काळातल्या लोकांना माहिती होतं, आणि ते लोकांनी लेणीला प्रिझर्व करण्यासाठी तंत्र विकसित केलं. आणि जो पाणी लेण्यांना इजा करतं त्याला तिथे न ठेवता त्याला वाट करून दिली. ती वाट कशी दिसते तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला लेण्यांकडे वर बघितलं तर फनेल सारखं एक भांड दिसतं डाव्या साईडला, तिकडे कोपऱ्यात. तर डोंगरातून पाणी पडतं, झिरपतंय, आणि ते झिरपणारं पाणी लेणीला इजा करतंय. मग ते इजा न करायला पाहिजे म्हणून त्याला वाट करून दिली. ती वाट कुठं करून दिली, त्यांनी अशी बाहेर काढली, इकडून आणली, आणि भिंतीला पोखरून इथं आणली. आणि तुम्ही इकडे जाणारे भदंतांना भेट जाणारे लोक जे आहेत, उपासक, त्यांचे पाय सुचिरभूत होऊन तुम्ही भदंतांना भेटायला जा म्हणून त्यांनी ते काय केलं,
इथून पाणी केलं आणि ते एक कारंजा तयार केला. आता आपण हे तर समजलं की ते कारंजा तयार केलं किंवा त्याच्यातून पाणी पडतंय अशा पद्धतीने केलं की तो प्रेशर तुमच्या पाण्याचा एवढा प्रेशर राहील की तो तुमच्या पायावर पडेल. ओके. पण मग वर काय दिसतं, मग आपल्याला डोकं लढवायला लागतं की वर काय दिसतं, तर चौकोन भाग दिसतोय आणि त्याच्या बरोबरीने वरचा तो तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर याला खाच आहे ना. हे लावल्यानंतर ते मागं पडू नये म्हणून इथे त्यांनी निश तयार केलेली आहे, झाकण आहे की हे कव्हर पण होतं. तर ते कव्हर कसं होतं ते इथे तुम्हाला दिसतं. ओके. हे कशासाठी आहे तुम्ही इथं बघितलं तर इथे आहे जागा. ओके. तर तिथून जे पाण्यात पडलेलं पाणी आहे ते त्याच्यात पोर होणार, ड्रिप होणार, पडणार, पडून तो वाहत वाहत इथपर्यंत येणार. इथून येता येता तो त्याच्याबरोबर काय घेऊन येणार, खूप कचरा माती है ना घेऊन येणार. मग ते येऊन हे पॅक नको व्हायला पाहिजे म्हणून ते साफ करण्यासाठी जसे आपण मॅनहोल ठेवतो तसं त्यांनी ठेवलेलं होतं. पण किती विचार करून त्यांनी हे सगळं केलेलं होतं. आणि ठीक आहे हे समोर दगडात कोरणं ठीक आहे, पण हे इथं आतमध्ये कोरत कोरत त्यांनी अख्खी भिंत कोरत नेलेली आहे. कुठे, पार तिकडे आहे, म्हणजे त्या 3 नंबरच्या लेणीच्या बाजूला. ते बघूच आपण. ठीक आहे. एवढ्या म्हणजे ते त्यांच्या काळाच्या पुढे होते. असे एवढे टेक्निकली हाय असलेले लोक बदलत होते आणि त्यांना ते माहिती होतं आणि ते इंजिनिअरिंग पण त्यांना माहिती होतं, मेकॅनिझम पण माहिती होतं. अतिरिक्त पाणी इथून वाहत येतं हे आपल्याला दिसतं. ह्याला दरवाजा होता कधी काही. ओके. ह्याला दरवाजा होता. आता जी महामाईंचं शिल्प मी तुम्हाला तिकडे दाखवलं ते इथे होतं, त्याचं ते बरोबर तुम्हाला एक्झॅक्टली दिसतं. आता हे कुठे आहे, ते आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ते पडलेलं होतं इथे आणि ते डेब्रिज उचलताना मग काढण्यात आलं. आता जसं आपण अष्टांगिक मार्गाला समर्पित असलेला अष्टकोनी स्तंभ बघितला. ओके. तर त्रिरत्नांना म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना अभिप्रेत असलेला किंवा त्यांना समर्पित असलेला डेकोरेटिव्ह पार्ट जो आहे तो इथे आपण बघतो. ही द्वारपट्टी दिसते. या द्वारपट्टीवर काय दिसतं तुम्हाला, फुलं दिसतात, कमळ आहे. हे अशा प्रकारे केलेलं आहे की हे त्रिरत्नाचं प्रतीक तयार व्हावं. दिसते त्रिरत्न, ते त्रिरत्नाचं प्रतीक आहे. इथे कमळ दिसतोय. कमळ हा बुद्धिझम मधला महत्वाचं हे आहे. तर त्रिरत्न दिसते, तुम्हाला त्रिरत्न दिसते. अशा पद्धतीने त्यांनी ते तयार केलेलं आहे. ओके. मग तुम्हाला पाय टाकून आतमध्ये यायचंय. आता सगळ्यांनी हळूहळू या, कारण वरच्या पायऱ्या सगळ्या ओल्या आहेत, स्लिपरी झालेत. हळूहळू आतमध्ये या आणि डाव्या बाजूला तुम्हाला ती सिस्टीम बघायला भेटेल पाण्याची.